हॅलो नमस्कार, मी रोशाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. चला तर आता येथे ना मी शंभूला झोपू राहिले. तर येथे ना कांदे ते सर्व काय आता येथे गाडी सर्व पार्किंग केलेली आहे. तर शंभू येथे ना शेडमध्ये शांत असं त्याला झोपू राहिले. तर घरामध्ये ना खूप असं गागाट चालू आहे, त्याच्यामुळं मग त्याला इथे झोळीत झोपू राहिले. इथे शंभू आता झोपू राहिले. तेव्हा तिथे झाडाखाली आहे ना पापड बनवायचं काम चालू आहे. तर बहिणीचे पापड बनवू राहिले येथे. तर मग तिथे झाडाखाली पण भरपूर अशी गर्दी आहे. आणि आता येथे ना शेडमध्ये शंभूला झोपू राहिले. तुम्हाला आहे ना पाठीमागे बोलण्याचा आवाज पण येत असेल, बघू मग दुपारच्या टायमाला ना शंभूला येथे शेडमध्येच झोपण्यासाठी आणलेलं होतं. तर येथे छान अशी झोळी बांधलेली आहे. तर मग त्याला झोळीतच झोपवायला लागत असताना मग झोळीत पण छान असा झोपणार होता तो. मग येथे बघा उडदाचे पापड करून राहिले. तर माझ्या 2 नंबरच्या बहिणीचे आहे ना उडदाचे पापड करायचे राहिलेले होते. तर ती बोलली की मग तुम्ही आले आहे तर मग मी उडदाची डाळ पण घेऊन येते आणि येथेच मग सर्वजण आता उडदाचे पापड बनवू असं. तर येथे बघू शकता लिंबाऱ्याच्या सावलीखालीच बाहेर आणलेले आहे पापड करण्यासाठी. आणि बहिणीच्या मुली आहे, अस्मिता आहे, वहिनी आहे, स्वरा पण बसलेली तेथे लाट्या करण्यासाठी. तिला काही एवढ्या जमत नाही, पण मग ती बसलेली लाट्या करून देण्यासाठी. तर आता मी येथे ना शंभूला झोपून दिलं, मी पण पापड लाटण्यासाठी आलेले आहे. तर येथे बघू शकता ऊन पण भरपूर आहे ना. तर येथे शंभू झोपलेला आहे झोळीमध्ये. तर शंभू झोपलेला आहे तोपर्यंत मी पण आता थोडी त्यांना मदत करू लागत आहे. तर मग आता इथे पापड लाटण्यासाठी बसणार आहे. तर मी विचारत होते अस्मिता मध्ये कशाला गेली, तर ती आतमध्ये गेलेली होती. तर मग तिला हसत होते मी, मध्ये पळून जायचं नाही, पापड लाटून घ्यायचे. तर येथे बघा छान असे पापड त्यांनी लाटून आता सुकायला पण ठेवलेले आहे. छान आता हवेने ना सुकून जातात. मग जे सुकलेले आहे ते लगेच गोळा करून ठेवायचं असतात. तर नाहीतर कडक होऊन आणि तुटून जात असतात. त्यामुळे ना थोडे असे गोळा होऊन आले की लगेचच गोळा करून ठेवायचे असतात. तर येथे ऊन पण भरपूर आहे. दुपारच्या टायमाला आहे ना आम्ही येथे लिंबाऱ्याच्या झाडाखालीच पापड करण्यासाठी बसलेलो आहोत. उडदाचे पापड जर लाटायचे असले ना तर भरपूर माणसं पण लागत असतात. तर कोणी लाट्या फोडून देतं, कोणी पापड लाटीतं आणि पापडाचं पीठ आहे ना कुटायला पण लागत असतं ना. तर त्यामुळे मग भरपूर माणसं लागत असतात त्याच्यासाठी. तर येथे ना माझी 2 नंबरची बहीण तिचेच पापड करायचे आहे. तर ती पीठ कुटून देत आहे आणि आम्ही बाकीचे आहे ना पापड लाटत आहोत. तर कोणी लाट्या बनवून देतं, कोणी पूर्ण पापड मोठा करतं असं. आणि मम्मी ना येथे पापड पण सुकू राहिले. तर मग ती आता आम्ही पापड लाटून दिले का मग ती पापड सुकवायला टाकत आहे. तर आमचं येथे ना बोलणं चाललेलं होतं की सिरियलमध्ये कोण कसं पोज देतं असं. मग त्यावरती बोलत पण होतो आणि काम पण चालू होतं पापड लाटायचं. तर येथे बघा स्वरा आहे ना छान अशा लाट्या बनवून देत आहे. आणि मग आता मी ना तिचाच पापड, आता तिनं लाटे बनवून दिली की मी पापड पुढे मोठं सरकवून घेत असते. तर येथे मम्मी छान आता पापड वाळवायचे झाले का ते जे सुकलेले असताना ते लगेचच गोळा करून ठेवू राहिली. आता येथे बघा पापडाचं पीठ पण संपलेलं होतं. तर आता माझी बहीण आहे ना पापडाचा गोळा पण घेऊन आलेली आहे आतमधून. आता पापडाचा गोळा घेऊन आल्यानंतर आता ते छान असं कुटून घ्यायचं आहे. तर इथे बघा छान असे पापड पण सुकलेले आहे. मम्मीनं लगेचच एका टोकरीमध्ये ना गोळा करून ठेवले. तर इथे छान असे पापड हवेमध्येच सुकत आहे आणि छान असे पापड करायला पण मजा वाटत आहे. तर येथे बघा पापड सुकले आणि लगेचच भाजून बघायचं म्हटलं का सगळ्याला उत्सुकता असते कसा पापड झाला आहे काय नाही. तर येथे बघा लगेचच पापड भाजण्यासाठी आणलेला आहे. तर छान असे पापड पण झालेले आहे आणि चविष्ट पण लागत होते. येथे मग माझ्या बहिणीने ना पापड 2-3 भाजून बघितले कसे लागतात काय नाही. तर मग छान असे पापड भाजले आणि खूप छान असे टेस्ट होती त्याची पापडांची. तर लगेचच भाजल्यानंतर बाहेर पण घेऊन आलेले होते सर्वांना टेस्ट दाखवण्यासाठी. आणि पापड पण मोठा असा बनवलेले आहे. तर खूप छान असे पापड बनवलेले आहे. तर त्यांना ना डब्यासाठी लागत असताना मग 1-2 पापड जरी चुरले तरी 1-2 पापडाचे पापड चटणी भरपूर होत असते. त्यामुळे मग मोठ्याच लाट्यांचे केलेले आहे पापड येथे. तर येथे बघा छान असे पापड झाले.
उडदाचा पापड भाजल्यानंतर सर्वांनी टेस्ट घेऊन बघितली तर तो खूप छान पापड लागला होता. तर नवीन पापड असतो ना तर मला खूपच आवडत असतो नवीन पापड. जुने झाल्यानंतर एवढी काही टेस्ट नाही येत, पण नवीन पापडाची खूप छान टेस्ट असते. मला तो खूपच आवडत असतो. तर मी नवीनच पापड खात असते जास्त. तर इथे बघा पीठ लगेचच कुटायला घेतलेलं आहे. म्हणजे सर्व सोबत लाटायला असले ना जास्त भरपूर माणसं तर त्यामुळे पटपट असं पीठ पण उठत असतं. तर हे 7 किलोचे पापड आहे. तर एका दिवसामध्ये सर्वांनी पापड लाटून घेतले. तर इथे बघा सर्व काही संपलेलं आहे आणि शेवट पापड लाटायचे राहिलेले होते. आणि अनुष्का पण कॉलेजवरून आलेली होती. कॉलेजवरून आल्या लगेचच आम्हाला भेटायला आली. मग त्यानंतर इथे बघा पापड लाटायचे झाले आणि वहिनीने ना आता इथे ट्रॅक्टर बाहेर काढायचे. तर ट्रॅक्टर कशासाठी बाहेर काढायचे तर त्यांना ना इथे चूल बनवायची. तर त्यामुळे ना सावलीला ट्रॅक्टर लावलेला होता ना तो काढून दुसऱ्या साईडला ट्रॅक्टर लावायचा होता. वहिनीला ना ट्रॅक्टर पण येतो, स्कूटी येते, मोटरसायकल येते, सर्व काही त्यांना येतं. तर शेतकरी असल्यामुळे त्यांना सर्व काही करायलाच लागत असतं. त्यामुळे मग ट्रॅक्टर पण येतो त्यांना, मोठा पण येतो आणि छोटा पण चालवता येतो. तर इथे बघा छान असे पापड पण सुकलेले आहे. जे राहिलेले ना आता ते पण सुकण्यासाठी ठेवलेले आहे. आम्ही सर्व बाहेर होतो तेवढ्यातच विमान पण आलं आणि मुलांनी पण बघितलं तर त्यांना पण आनंद वाटला. तर मग त्यानंतर येथे बघा ट्रॅक्टर काढून घेतला आणि येथे वहिनीनं लगेच बाहेर पण चूल पेटवलेली आहे. तर मग कशासाठी तर त्यांना ना मांडे बनवायचे आहे. तर त्यामुळे त्यांनी ना आता येथे चूल पेटून आता मांडे पण बनवायला घेतलेले आहे. तर आतमध्ये ना मम्मीनं पुरण पण बनवून ठेवलेलं होतं. तर वहिनी लगेचच मांडे बनवायला बसलेले आहे. तर आता त्या मांडे बनवायला बसल्या तर आम्ही पण येथे बाहेर निघालेलो आहोत. तर कशासाठी तर उद्या आमचा आहे ना धोंडा आहे. त्यामुळे मग आम्हाला आहे ना रेशब आता बाहेर घेऊन चाललेला आहे. तर थोडीफार आमची पण खरेदी करायची आहे ना, त्यामुळे मग आता येते आम्ही वणीलाच चाललेलो आहोत. तर शंभू पण माझ्यासोबत होता तर त्याला पण आनंद झालेला होता. तर शंभूचे जे कपडे होते घरचे त्याच कपड्यावरती त्याला पण घेऊन चाललेले आहे. येथे आम्ही वणीला पण आलो आणि मंगळवार असल्यामुळे ना वणीचा बाजार असतो मंगळवारी. तर आज मंगळवारचा बाजार होता. तर मग थोडा बाजारमध्ये पण काम होतं आणि रिषभ आणि 2 नंबरची बहीण दोघंजणं गेलेले होते बाजारमध्ये. तर मग त्यानंतर आहे ना आम्हाला साड्या पण बघायच्या होत्या. तर आम्ही ना साड्या पण बघण्यासाठी इथे आलेलो होतो. तर आम्हाला आहे ना साड्या भरपूर आम्ही बघितल्या पण काही चॉईसच होत नव्हती आमची. तर आम्ही कोणत्या साड्या घेतल्या त्या तुम्हाला नंतर मी दाखवते. तर भरपूर आम्हाला साड्या पण पुढे दाखवलेल्या आहेत. तर पण मग आमचे तिघी चौघीची चॉईस म्हणजे भरपूर अशी चॉईस करायला लागत असते. तर माझे 2 नंबरची बहीण आणि मोठी बहीण आम्ही तिघीजणी आलेलो आहोत तर साड्या बघण्यासाठी. पण आम्हाला काही जास्त काही पटत नव्हत्या असं झालं. तर येथे मग संध्याकाळचं आमचं खरेदी वगैरे झाली आणि घरी आलो तर वहिनीचे अजून मांडे पण चाललेले होते. तर वहिनी येथे छान असे मांडे बनवत आहेत तुम्ही बघू शकता. तर म्हणजे वहिनीला पहिले मांडे येत नव्हते पण आता त्या शिकलेल्या आहेत तर खूप छान मांडे येतात. तर येथे तुम्ही बघू शकता खूप छान मांडे बनवत आहेत त्या. तर त्यांना आहे ना पहिले भीती वाटायची पण मग त्या आता जशा शिकायला लागल्या तसं त्यांना मांडे पण जमायला लागले. तर छान असे मांडे बनवत आहे. ते म्हणतात ना केल्याशिवाय काहीच जमत नाही. तर म्हण आहे ना पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही तशी गंमत आहे. तर केल्याशिवाय काहीच जमत नाही, करून बघितलं तरच मग सर्व काही जमत असतं. तर येथे माझ्या बहिणी दोघी पण आहे ना जे मांडे बनवलेले आहे वहिनीनं त्याच्या घड्या घालत आहे. तर छान अशा घड्या घालून आणि छान असे मांडे पण खरपूस असे मांडे बनवलेले आहेत. तर मी पहिल्यांदा बघितले वहिनी अशा मांड्या बनवत होत्या. तर खूप छान मांडे बनवलेले आहेत.
ज्या बाईला पहिले बाजरीची भाकर जमत नव्हती ती बाई आता मांडे करून दाखवत आहे. तर म्हणजे प्रत्येकाचं असं आहे की श्रीमते की करून दाखवण्याची वृत्ती असते असं आहे. तर चला असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा.